सोलापूर शहरात झुसासी एनजीओच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला शांततापूर्ण कॅन्डल मार्च उत्स्फूर्त प्रतिसादात आणि अत्यंत शांततेत पार पडला। संध्याकाळी आयोजित करण्यात आलेल्या या कॅन्डल मार्चमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी हातात मेणबत्ती घेऊन 21 विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहिली। संपूर्ण परिसरात शांतता आणि संवेदनशीलतेचे वातावरण पाहायला मिळाले। कोणत्याही प्रकारचे निमंत्रण नसतानाही मोठ्या संख्येने नागरिक स्वतःहून यात सहभागी झाल्याने समाजातील एकता आणि माणुसकीचे दर्शन घडले। यावेळी झुसाई एनजीओचे अध्यक्ष झुबेर वळसंकर यांनी सांगितले की हा त्यांच्या आयुष्यातील अत्यंत भावनिक क्षण असून प्रत्येक मेणबत्ती 21 विद्यार्थ्यांच्या अपूर्ण स्वप्नांची आठवण करून देत होती। विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून शिक्षणासह कोणत्याही क्षेत्रातील गैरव्यवहार आणि फसवणूक रोखण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलावीत अशी त्यांनी यावेळी मागणी केली। कोणत्याही विद्यार्थ्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, अन्याय झाल्यास कायदेशीर मार्गाने लढा, आवाज उठवावा आणि न्यायासाठी एकत्र उभे राहावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले। या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहभागी झालेल्या सर्व नागरिक, विद्यार्थी, पालक आणि लहान मुलांचे झुबेर वळसंकर यांनी यावेळी आभार मानले। तसेच सोलापूर शहर पोलीस, विशेषतः फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे अधिकारी, PSI आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सुरक्षा व्यवस्था, बॅरिकेडिंग आणि सहकार्याबद्दल विशेष कृतज्ञता व्यक्त केली। हे तर चांगली गोष्ट आहे की एक जेनझीमुळं फक्त जेनझी स्टुडंटमुळं काल एज्युकेशन मिनिस्टरनी रिझिग्नेशन दिले, हे खूपच बरं झालं। असंच व्हायचं भारतामध्ये। मी असं म्हणत नाही की कुठल्या पक्षाला मी दोष देत नाही, पण आपली नॅशनॅलिटीवर एक चांगली आवाज नेहमी उठावं ही आमची नम्र विनंती आहे। आणि लोकांचा चांगला प्रतिसाद पण मिळाला इकडं चांगले लोक, कारण हे सगळे लोक दिल्लीपर्यंत पोहोचू शकत नाही म्हणून इथं येऊन कॅन्डल लावून हे मुलांना श्रद्धांजली देत आहे। तिथले एक वेगळा आणि आगळा कार्यक्रम झुसासी भाईंना इथं नीट परीक्षेमध्ये जे आत्महत्या म्हणजे ज्यांचं अंत झालं, खरं तर त्याला आत्महत्या म्हणावं की नाही म्हणावं ही संशोधनाची बाब आहे। प्रत्येक मोमेंट चालली होती आणि आम्हाला दिल्लीला तर जायला मिळालं नाही, परंतु त्याबद्दल संभावना श्रद्धांजली अर्पित करण्याचं एक चांगलं माध्यम झुबेरभाईंना झुसासी यांच्या NGOच्या मार्फत दिलं। खरं यांना मी धन्यवाद देतो।